अक्कलकोट संस्थानातील एका खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यवस्थ झाल्याने ती बाई मुलाला घेऊन श्री स्वामी महाराजांकडे आली. त्यावेळी महाराज चोळाप्पाच्या घरी होते. बाई मुलाला घेऊन तेथे पोचली व मुलास महाराजांच्या चरणावर घालण्याकरता त्याच्या तोंडावरचा कपडा काढून पाहिले तर मूल मृत झालेले तिला कळून आले. ती बाई आपले डोके आपटून आकांत करू लागली. ती श्री समर्थांची प्रार्थना करून त्यांना सांगू लागली की बरेच औषधोपचार केले पण मुलास आराम पडला नाही, म्हणून आपल्या श्रीचरणांजवळ आणले असता अशी गोष्ट घडून आली. आपले प्रारब्ध म्हणावायचे. तिचा तो विलाप पाहून महाराज कळवळले व आसनावरून उठून त्या बाईजवळ गेले व म्हणाले, आण तुझा मुलगा इकडे. महाराजांनी तिच्याजवळून त्या मुलास हिसकावून घेतले व मुलाचे खाली डोके व वर पाय करून गरगर फिरवू लागले. मग तेथे एक घोडा उभा होता. त्याच्या तोंडास मूल लावून महाराजांनी त्या मुलास स्वयंपाक करण्याकरता चर खणला होता तेथे फेकून दिले. त्याबरोबर ते मूल जिवंत होऊन रडू लागले. त्या बाईने त्या मुलास पोटाशी धरले व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू टपटप पडू लागले. सर्व मंडळींनी स्वामी महाराज की जय असा जय जयकार केला. एकदा एक कानपाट्या नाथ संप्रदायी गृहस्थ श्री समर्थांच्या दर्शनास आले होते. त्यांच्याबरोबर 2-4 शिष्य व एक घोडा होता. त्यांच्या अंगावर उत्तम प्रकारची वस्त्रे व कानात लाकडाची कुंडले होती. त्यांच्या हातात मोठा लोखंडी त्रिशूळ होता. अंगात कफनी होती. अशा मोठ्या थाटाने ते श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. त्यावेळी श्री स्वामी अक्कलकोट गावाबाहेरील मुरलीधराच्या देवळात होते. महाराज पलंगावर निजले होते. त्यांनी एका तांबड्या रंगाची बनात आणली होती. ती त्यांनी महाराजांच्या अंगावर पांघरूण म्हणून घातली. त्याबरोबर महाराज पलंगावरून उठून बसले. चेटूक करतोस असे म्हणू लागले. ती बनात त्यांनी पायाखाली घेऊन महाराज त्यावर बसले. महाराजांची पूर्ण ब्रह्मस्थिती पाहून आपले चेटूक सोडून ते कानपाट्या महाराजांच्या आनंद भावे शरण जाऊन श्रींची सेवा करू लागले. त्यांच्याबरोबर जे शिष्य होते त्यास त्यांनी परत पाठवून दिले व ते महाराजांचे पूर्ण भक्त बनले. त्यांच्यासारखा निस्सीम भक्त कोणी झाला नाही. ते महाराजांची सेवा नेहमी करत असत. श्री सद्गुरू वाचून सेवेकऱ्यांनी इतर कोणत्याही देवतेचे नाव घेतल्यास त्यांची तळपायाची आग मस्तकात जात असे. कधी कधी ते सेवेकरांच्या श्रीमुखात लगावून देत असत जर इतर कोणत्याही देवाचं नाव घेतले तर. सुंदराबाई व चोळाप्पा यांच्यावर तर त्यांची मोठी करडी नजर होती, कारण ते म्हणत असत की महाराजांचे खाऊन महाराजांची सेवा ते बरोबर करीत नाहीत. एखाद्या दिवशी तुमचा चांगलाच समाचार घेईन म्हणून ते वारंवार त्या दोघांना भीती घालत असत. कानपाड्या शरीराने मोठे धिप्पाड असून फार बळकट होते. 10 ते 12 मनुष्यासही ते भारी पडतील असे होते. त्यावेळेला जतचे संस्थानिक डफळे सरकार यांनी महाराजांस मोठ्या बैलांची गाडी दिली होती. भुजंगा त्यावर हाकण्यास ती असे. बैल भरधाव चालले असता मागून कानफाट्याने गाडी ओढून धरली म्हणजे बैल मटकन उभेच राहत. याप्रमाणे त्याची शक्ती होती. महाराज बाहेर जाण्यास निघाले म्हणजे त्यांच्याकडे तोड करून तो त्यांच्या बाजूने चालत जाई, एवढी त्याची महाराजांवर प्रेम आणि भक्ती होती. सेवेकरांना कधी तो दुखापित करीत असे म्हणून नानासाहेब बर्वे या न्यायाधीशांनी त्यास 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा दिली. तुरुंगात नेल्यावर कानफाट्या सक्त मजुरी करीना. महाराजांचे दर्शन होत नसल्याने त्यांनी अन्नही वज्र केले. काही दिवस याप्रमाणे अन्ना वाचून राहिल्यावर त्यास 2 शिपायांनी हत्यारबंद करून महाराजांच्या दर्शनास नेण्यास साहेबांकडून हुकूम मागितला आणि तो हुकूम अंमलात आणलाही. त्यानंतर एके दिवशी महाराज धाकट्या वेशीच्या बाहेर महादेवाच्या
लिंगाची पूजा करण्यासाठी गेले होते. कानफाट्यास त्या दिवशी गावात झाडझूड करण्यास एक शिपाई धाकट्या वेशीकडे घेऊन गेला. तितक्यात मळ्यातून श्री स्वामी महाराज की जय असा नामघोष भक्त मंडळींनी केलेला कानफाट्याच्या कानी पडला. त्याबरोबर ते देहभान विसरून श्री समर्थांच्या दर्शनासाठी आतुर झाला. त्याच्याबरोबर जो तरुण शिपाई होता त्याच्या कमरेला तलवार लटकली होती. कानफाट्याने त्या शिपायाला विनंती केली की श्री स्वामींच्या दर्शनास घेऊन जावे, पण शिपायाने ती गोष्ट नाकारली. बोलता बोलता पटकन शिपायाच्या म्यानातून तलवार काढून कानफाट्याने घेतली व ते महाराजांकडे निघाले. त्यांच्या पायात लोखंडी शृंखला जशाच्या तशा होत्या. महाराजांबरोबर जे सेवेकरी वगैरे 50 लोक होते, कानफाट्याला बघून त्यांची पाचावर धारण बसली. जसजसा कानफाट्या महाराजांचा जवळजवळ येऊ लागला तोपर्यंत भुजंग चपरासी आणि बाबासाहेब हे दोघेच सेवेकरी राहिले आणि बाकी सर्व निघून गेले. महाराजांपासून जवळच एक वृद्ध देशस्थ ब्राह्मण परभणी जिल्ह्यात राहणारा होता. तो तिथेच सेवा करण्यासाठी बसलेला होता. हातात त्याने जपमाळ घेऊन श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा त्याचा जप चाललेला होता. कानफाट्याला तो वृद्ध ब्राह्मण पाठमोरा बसल्यामुळे चोळाप्पासारखा वाटला. त्याला बघताच त्याच्या रागचा पारा चढला आणि कानफाट्या त्या तलवारीचे वार त्या ब्राह्मणाच्या मानेवर करणे सुरू केले. 12-13 वार त्याच्या मानेवर केले. एकसारखे वार केल्यामुळे रक्तस्राव होऊ लागला. ब्राह्मणाचे देहभान नाहीसे झाले होते, पण श्री स्वामींनी आपली दृष्टी एकसारखी ब्राह्मणाकडे लावली होती. शेवटी तलवारीचे मूठ तुटून पडले तेव्हा कानफाट्याने मारणे बंद केले व स्वामींपुढे तलवार आणून टाकली. पुढे कानफाट्यास लोकांनी पकडण्याचे ठरवले. पोलीसही तिथे का आलेले होते. कामगार मंडळी जमली होती, पण पकडण्याची युक्ती कोणाला सुचेना. तितक्यात एक भला भक्कम धनगर तेथे आला. त्यास मागे जाऊन कानफाट्यास पकडण्याची खून केली व कानफाट्यास समोरच्या लोकांनी बोलण्याच्या नादी लावले. धनगर हळूच मागावून जाऊन कानफाट्याचे पाय धरून खाली पाडले. त्याबरोबर पोलीसचे लोक पुढे येऊन कानफाट्याला बांधून टाकले. नंतर त्या वृद्ध ब्राह्मणाच्या जखमेवर कृपादृष्टी गुरूंनी केल्यानंतर त्यांना काही धक्का पोचला नाही. श्री समर्थांच्या कृपादृष्टीने ब्राह्मण वाचला होता. अशा या श्री स्वामी समर्थांच्या आघात लीला आहेत. तो ब्राह्मण पुन्हा स्वामी सेवा करीत राहिला. कानफाट्यास कायद्याप्रमाणे शिक्षा झाली, पण महाराजांची भक्ती त्याने शेवटपर्यंत सोडलेली नव्हती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.